उत्तरेश्वर पिंपरी आपण पाहू शकता केज तालुक्यातील एक प्रसिद्ध असलेलं धार्मिक स्थान जिथं महाशिवरात्रीला दरवर्षी यात्रा भरते। हेच ते ठिकाण आहे, हेच ती महादेवाची पिंड आहे, जिला एक ऐतिहासिक महत्त्व आहे अशी आख्यायिका सांगितली जाते। असंही सांगितलं जातं की काही एकेकाळी या ठिकाणी श्रीराम प्रभू जात असताना त्यांनी जटायू पक्षाचा जो वध झाला होता तो काळेगाव या ठिकाणी त्याच्यावर काळ आला आणि उत्तरेश्वर या ठिकाणी त्याच्यावर उत्तर क्रिया केली अशी एक आख्यायिका अनेक पूर्वज सांगत आलेले आहेत। मात्र आख्यायिका काही असोत, मात्र एवढं खरं की केज तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविकांचं हे पवित्र श्रद्धास्थान आहे। आपण पाहू शकतोय या ठिकाणी ही उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी ही सगळी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतोय की हे संपूर्ण खरं तर आज यात्रेचा तिसरा दिवस आहे, मात्र या तिसऱ्या दिवशी सुद्धा खूप मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी भाविकांची दिसते। हे सर्व भाविक खरं तर परवाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या यात्रेला सुरुवात झाली होती। परवाच्या दिवशीपासून आज हा यात्रेचा तिसरा दिवस आहे। या तिसऱ्या दिवशी सायंकाळी सुद्धा एवढी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते। भाविक खरं जर बघितलं तर कोणे एकेकाळी पंचक्रोशीतील लोकांचं पिंपरी उत्तरेश्वर पिंपरी एक श्रद्धास्थान आणि दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते। 3 दिवस, काही काळ तरी 4 दिवस ही यात्रा चालायची, मात्र अलीकडच्या काळामध्ये 3 दिवस ही यात्रा पूर्णपणे भरलेली असते आणि या यात्रेमध्ये भाविक भक्त परिसरातील मोठ्या संख्येने येतात। दरवर्षी आपल्याला दिसतं इतकी मोठी गर्दी या ठिकाणी असते। खरं तर परवा एकादशीच्या दिवशी, जी मोठी एकादशी आपण म्हणतो, या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी असते। आज कालही मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दर्शन घेऊन जातात आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले दिसतात। खरं तर उत्तरेश्वर हे या परिसरातील लोकांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळं लोकांची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेली असते। आपण मागं जर बघितलं तर हे मंदिर आहे। मंदिराच्या समोर भाविकांना दर्शन घेण्याची सुविधा व्हावी यासाठी जी पिंड आहे ती बाहेर ठेवली जाते आणि मूर्ती आहे प्रतिमा उत्तरेश्वराची ती समोर ठेवून लोकांना दर्शनाची संधी दिली जाते। पाहू शकतो इतक्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात। दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले असतात। ही गर्दी जी आहे या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी खरं तर आज तिसरा दिवस आहे। या तिसऱ्या दिवशी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक उत्तरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत। दरवर्षी 3 दिवस ही यात्रा पूर्ण भरलेली असते आणि आज तिसऱ्या दिवशी मंदिरात आपण पाहू शकता इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आज आपण बघतोय तिसऱ्या दिवशी सुद्धा मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला दिसून येते। उत्तरेश्वर खरं तर हे मंदिर प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं।
यापूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी कळंब, धारूर आणि केज या परिसरातून लोक यायचे. आपण पाहू शकतो हा आहे मंदिराचा पूर्वेकडील प्रवेशद्वार. इथून भक्तांना आत दर्शनासाठी जाण्यासाठी व्यवस्था केलेली असते आणि त्यानंतर पश्चिमेकडील बाजूने जे भक्त आहेत ते बाहेर पडतात. अशा प्रकारे या ठिकाणची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे पूर्वेकडील प्रवेशद्वार. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त योग्य आहे. खास लोकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व्यवस्थित दिलेला असतो. दरवर्षी आपण बघितलं तर इथून या ठिकाणाहून पूर्वेकडे ही रांग जात असते आणि इथून लोक नदीकडच्या बाजूला जिथं यात्रा भरते त्या ठिकाणाकडे जात असतात. आपण बघू शकतो आज तिसरा दिवस असल्यामुळे ही रांग कमी झाल्याचे आपल्याला दिसते. मात्र आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मध्ये मंदिरात मोठी रांग आपल्याला असल्याचं दिसतं. एकूणच बरेचसे लोक महाशिवरात्रीला खूप गर्दी असते म्हणून दुसऱ्या दिवशी येतात, तर काही त्याहीपेक्षा तिसऱ्या दिवशी येतात. आज आपण बघितलं असेल तिसऱ्या दिवशी सुद्धा इथं मोठी गर्दी असलेली आपल्याला दिसते. आपण पाहू शकतो इथून मंदिराच्या दर्शनानंतर लोक खाली यात्रेसाठी नदीच्या बाजूला पलीकडील बाजूला जिथं यात्रा मोठ्या प्रमाणात भरते त्या बाजूला जातात आणि त्या ठिकाणाहून बरेचसे लोक जे पलीकडील बाजूने आलेले असतील ते यात्रेत या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि परत पुन्हा यात्रेत जातात. अशा प्रकारची पिंपरीची यात्रा दरवर्षी भव्य प्रमाणात भरलेली आपल्याला दिसते. यात्रेतून येणारे लोक दोन बाजूनं मंदिराकडे जातात. एक तो हा रस्ता आहे आणि दुसरा पलीकडील बाजूनं हे मंदिराच्या बाजूला जाणारा हा दुसरा रस्ता. आज तिसऱ्या दिवशी सायंकाळ झालेली आहे तरी सुद्धा एवढी मोठी गर्दी या परिसरामध्ये आपल्याला यात्रेत दिसते. यूट्यूबवर ना आपण पाहू शकतोय यात्रेतून आलेले हे लोक मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी या दोन रस्त्याचा या ठिकाणी अवलंब करतात. हा या नदीकडे जाणारा हा मार्ग आणि पलीकडील बाजूला आपल्याला बघितलं तर हे नदीचा पलीकडं अर्थात नदी पात्रासह वरच्या बाजूला यात्रेचा हा मुख्य भाग ज्या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते दरवर्षी. बोबाटी नदीचं हे पात्र आहे आणि त्या ठिकाणी हा यात्रेचं बाहेरून आपण घेतलेले दृश्य आणि यात्रेतून आलेली ही लोक अशा प्रकारे या ठिकाणी यात्रा पूर्ण करून मंदिराच्या दिशेने निघतात. आपण बघू शकतो यात्रेचे हे दृश्य आहे. मंदिराकडील बाजूने टिपलेले हे दृश्य आपण पाहत आहे. बोबाटी नदीच्या पात्र ओलांडून लोक मंदिरच्या दिशेने असे येतात.
यात्रेत थाटलेली ही दुकानं, ज्या ठिकाणी ज्याला जे हवं आहे ते घेण्याची सुविधा अगदी. अशा प्रकारे यात्रेमध्ये जाताना हे दोन भाग, दोन्ही बाजूनं तुम्हाला यात्रेत जाता येतं. ज्याला जे घ्यायचं आहे त्या बाजूनं लोक जातात. खरी यात्रा ही उत्तरेकडील बाजूला आपल्याला जास्त या ठिकाणी यात्रा दिसते, जिथून की लोक आपल्या खरेदीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि पलीकडल्या बाजूला बघा तर हे रातपाळणे तुम्हाला दिसतील. प्रत्येकजण आपापल्या नादात आहे. प्रत्येकाला जे हवं आहे ते या ठिकाणी घेतात. कोणी कोणाला विचारत नाही. आपापल्या तंद्रीत म्हणूया आपण प्रत्येकजण असलेला आपल्याला दिसतो. जसं यात्रेचं लेखकानं कुठल्या वर्णन करावं ते दृश्य आपण इथं प्रत्यक्ष पाहू शकतो. यात्रेत लोक ज्या कामासाठी येतात ते आपण बघू शकतो की आपापल्या खरेदीसाठी प्रत्येकजण आपापल्या स्टॉलवर उभा असतो आणि तिथून काहीतरी खरेदी करण्याच्या उद्देशानं ते खरेदी करत असतात. अशा प्रकारे दुकाने ग्राहकांनी वेढलेली असतात आणि मग प्रत्येकजण आपल्याला हवं ते खरेदी करण्याच्या आपापल्या नादात गुंतलेला असतो. इकडे असते महिलांची गर्दी. आपण बघू शकता ही सगळी दुकानं खास महिलांसाठी थाटलेली उत्तरेश्वर यात्रेच्या या नदी पात्रामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण बघू शकतो हे सगळे महिला ग्राहक या ठिकाणी आपापल्या खरेदीसाठी इथे येतात. हे आहे पिंपरीच्या यात्रेतील हे दृश्य. खास नदी पात्रात ही सगळी दुकानं थाटलेली आहेत. पलीकडल्या बाजूला आपल्याला दिसत असेल हे रहाट पाळण्याचं सुंदर दृश्य. आणि आपल्याला म्हणलेली हीच ती बोबाटी नदी, जिच्या पात्रामध्ये ही सगळी दुकानं थाटलेली आहेत. बोबाटी नदी खरं तर कधी कधी मार्चपर्यंत वाहत असायची. कोणी काळी 30-35 वर्षापूर्वी या नदीला अगदी उन्हाळ्यात सुद्धा पाणी असायचं. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलत गेली आणि आता आपण बघू शकता सध्या अगदी नदी पात्रातच ही सगळी दुकानं आपल्याला थाटलेली दिसतात. यात्रेमध्ये आल्यानंतर आपल्याला आता हळूहळू पुढे जसं जाऊ आपण तसं आता खाऊची दुकान आपल्याला पाहायला मिळतील. लोक जत्रेत येतात ते खास यासाठी, खाऊ घेण्यासाठी. आता इथून पुढे जे आपल्याला नदीच्या पात्राच्या थोडं वर गेलो की खाऊची दुकानं या ठिकाणी सुरू झालेली दिसतील. या ठिकाणी गर्दी असते अगदी आपण बघू शकता. अशा प्रकारे खाऊच्या दुकानामध्ये वेगवेगळे शेव चिवडा असेल, भजी असेल किंवा जिलेबी असेल, हे सगळं या ठिकाणी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. आता आपण बघू शकता हे सगळं विशेष म्हणजे ही सगळी सेवा देणारी मंडळी दररोजच्या रोज या ठिकाणी ग्राहकाला चांगल्यात चांगला सेवचिवडा असेल, जिलेबी असेल, या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात. पिंपरीच्या यात्रेमध्ये हे कळंब, केज, धारूर आणि दूरदूरही काही व्यापारी या ठिकाणी येतात. आपण बघू शकतो ही सगळी गर्दी खास. आजी कोणत्या गावच्यात? कोणत्या गावच्यात विचारतं गाव? वाघे बाबळगाव. दरवर्षी येतं काय तर? किती वर्षापासून येतात? तरी किती वर्ष झाले? पण येतात पण तरी बी
कसं वाटतं यात्रेत दरवर्षी सेवचिवड्याची दुकानं हे सगळे येतात. होळीचे पहिल्यापासून कळंब वगैरे इथून यायची दुकानं आहे ना, तुम्ही खरेदी करायचा. गुड गुड, छान छान. एक नंबर. तुम्ही कधीपासून व्यवसाय करताय? आम्ही आमच्या आज्यापासून करतो. वा. गाव कोणते? काळेगाव घाट. काळेगाव. म्हणजे जवळजवळ 25, 30, 50 वर्षाच्या पुढे हा काळ. खूप छान. ही सगळी आपण बघतो सेवा देणारी मंडळी आहे. परिसरात येणाऱ्या भाविकांना खाऊसाठी क्वालिटी क्वांटिटी. हां, एक नंबर नक्कीच. क्वालिटी आणि क्वांटिटी. सगळेच दुकानदार चांगल्या प्रकारे क्वालिटी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्यामुळंच लोकांची या ठिकाणी अशा वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा असते. हीच ती सगळी दुकानं ज्या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी दिसते. तू कधी आली? तू काय नाव आहे तुझं? रोहिणी जाधव. रोहिणी. कधीपासून येतेस यात्रेला? मी 2 दिवस झाला आले. नाही, आपण मी इथं कधीपासून? राहायला नसते, मी गुजरातला असते. गुजरातला. हा. कशी वाटली यात्रा तुला? भारी, मस्त, नसतं. काय काय भेटलं तुला यात्रेत? मज्जा मस्ती, हा. खायला पिला. वा वा वा. आवडली यात्रा? हो. का कोणती यात्रा आहे माहिती तुला? उत्तरेश्वर पिंपरी. उत्तरेश्वर पिंपरी. तू कधीपासून गेली गुजरातला? मी 4 महिन्याच्या तेव्हापासून गेलेले. अरे वा, खूप लहानपणी गेलीस. पहिल्यांदा आलीस तू इकडं? नाही, असं माझ्या गावाकडले इकडे सगळेच आहेत. तुझे माझे वडील आहेत. वडील आहेत. अच्छा, काय करतात तुम्ही तिकडं? बिझनेस करतो. गुजरातमध्ये. फॅब्रिकेशनची कंपनी आहे. वा वा, छान छान छान. BBC केज लाईव्ह या चॅनलवर तुम्हाला दाखवतोय आपण. तुम्हाला हे पाहायला मिळेल यूट्यूबवर. BBC केज लाईव्ह. आपण बघू शकता हे सगळे दृश्य उत्तरेश्वर पिंपरीच्या यात्रेतला. लोक या ठिकाणी विशेष म्हणजे ह्या खाऊच्या गल्ल्या आहेत. ही एक नाहीये, 2 खाऊच्या गल्ल्या आपल्याला पाहायला मिळतात. या बाजूला एक आहे आणि समोरच्या बाजूला एक खाऊ गल्ली आपल्याला पाहायला मिळते. काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं? प्रथम. कुठं आला तू? काय काय घेतलं तू? वा, ठीक आहे ठीक आहे. तुझं नाव काय? मनस्वी. मनस्वी. कोणाबरोबर आली तू यात्रेत? मम्मी पप्पा. काय काय खरेदी केलंस? काय काय सांग ना तरी. बॅडमिंटन. खाऊसाठी काय काय घेतलंस? मागं तर आम्हाला खाऊची दुकानं दिसायलेत. सेवचिवडा आहे, भजी आहेत, वडे वडे, जिलेबी आहे, रेवडे आहेत. काय काय घेतलंस तू? गोडीशिव घेतली आणि गोडीशिव. दरवर्षी येते तू यात्रेत? आपण पाहू शकता हे सगळे खाऊची दुकानं आहेत. दरवर्षी कळंब असेल किंवा धारूर, केज परिसरातील अनेक ठिकाणाहून ही दुकानं दरवर्षी इथे येतात. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? लई दिवसापासून. कसा म्हणजे बिझनेस कसा असतो तुमचा पिंपरीच्या यात्रेमध्ये? खरं तर शिरसट साहेब आहेत. वृक्ष आणि बराचसा त्यांचा कृषी क्षेत्रातला खूप चांगला त्यांचा एक इंटरेस्ट आहे. काय सांगाल, यात्रा जवळची आहे, तुम्ही आपण आरंगावून या ठिकाणी आलेला आहेत, तर दरवर्षी कधीपासून येता या यात्रेला? आम्ही तसं जन्मल्यापासूनच. तरी किती वर्षापासून? एक 40-50 वर्षापासून. काय अनुभव आहे तुमचा या यात्रेबद्दल? एक वर्षभरामध्ये जे नियोजन असतं भांडे खरेदी किंवा इतर शेती वस्तू खरेदी, ते 3 दिवस या यात्रेमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. शेतकऱ्यांच्या गरजा आणि वर्षभराची एक इच्छा आकांक्षा असतात, त्या आपण ह्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं उत्तरेश्वर पिंपरी येते. या यात्रेमध्ये सगळं साहित्य मिळतंय, कृषीचं साहित्य मिळतंय. हो हो. पुन्हा लोकांना म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्या आवडीचे लोक असतील त्यांना सगळं साहित्य उपलब्ध. हो हो. शेती उपयोगी जी अवजारं वगैरे असतात, कुदळ, टिकाव, लोखंडाचे भांडे बासणं, वेगवेगळ्या भागामध्ये किंवा- त्यांची विभागणी केलेली आहे. हा. तर काही दुकानं जी आहेत कृषी विषयक ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हा. तर याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जे लग्न वगैरे होतात, तर त्याचं सुद्धा एक पूर्वतयारी म्हणून शेतकरी ह्या यात्रेसाठी खरेदी वगैरे करतात, भांडे वगैरे. आपण बघता हे सगळी खाऊ गल्ली. आता दरवर्षी लहानपणापासून तुम्ही शेवचिवडा, हो. भजे, गोडी सेव हे घेत असाल. खूप तुम्ही अप्रूप होत आहे. लहानपणी आलेला असाल कधीतरी. 100%. त्यावेळेस किती रुपये घेऊन येत होतात तुम्ही? अहो, फक्त एक 4 रुपये असले, 5 रुपये असले तर फुल यात्रा व्हायची. म्हणजे तरी तुम्ही जरा थोडे अलीकडे. हा, एक म्हणजे मी 80च्या त्याच्या पुढे. पुढचं सांगतो, 2 रुपये घेऊन आलं तरी यात्रा पूर्णपणे होत होती. हा, माहिती आहे? पूर्ण यात्रा कारण, व्हायची. 2 रुपयामध्ये खूप काही भेटायचं आहे. हो हो हो. नक्कीच. पिंपरीची यात्राबद्दल काय सांगाल की कधी म्हणजे ही यात्रा खूप दिवसापासून खूप ही आधी काळापासून आहे. महाशिवरात्र म्हणजे एक उत्तरेश्वर म्हणजे उत्तर क्रिया जटायूची झालेली आहे अशी आख्यायिका आहे. आणि माऊलींचे प्रस्थ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं
ही यात्रा परंपरेनं खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि याच्यामध्ये परिसरातले माणसं आवर्जून 3 दिवस हजेरी लावतातच. तर आज तिसरा दिवस आहे तरी एवढी मोठी गर्दी. हो, खूप गर्दी आहे. काल आणि परवा मोठी गर्दी असणार इथं मग. हा काल तर याच्यापेक्षा मोठी गर्दी होती. आज तिसरा दिवस आहे आणि त्याच्यामुळं तरी त्या प्रमाणात गर्दी आहेच. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे दंडकारण्य होतं असं सांगितलं जातं आख्यायिकेमध्ये. आणि श्रीरामचंद्रांनी जटायू पक्षावर काळेगाव इथं त्याच्यावर काळ आला आणि उत्तर क्रिया ही त्याच्यावर उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी केली म्हणून इथं पिंड स्थापन केली आणि तेव्हापासून या ठिकाणाला एक वेगळं महत्त्व आहे. या पिंडीचं महत्त्व असल्यामुळे कदाचित हे महत्त्व सांगितलं जात आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल? म्हणजे श्रीराम प्रभूचं इथं महत्त्व सांगितलं जात आहे. महत्त्व म्हणजे आहे पण काय महत्व म्हणजे असं आहे, बीडचा कंकालेश्वर त्या ठिकाणी याला गरुडाला जटायूला तिथं वार लागला. तिथून तो कळकळत कुठवर आला काळेगाव पर्यंत. काळेगाव मध्ये त्यांचा अंत झाला, काळ झाला म्हणून त्या ठिकाणी काळेश्वराची स्थापना. काळेश्वर काळेगाव आणि उत्तरेश्वर आणि तिथून उतरून या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी उत्तर क्रिया झाली म्हणून उत्तरेश्वर, काळ झाला म्हणून काळेश्वर, कळवा म्हणून कंकालेश्वर अशी ही झालेली आख्यायिका आहे. आपण बघू शकतो अशी आख्यायिका आणि खरं तर आख्यायिकावरच बरंच अध्यात्म अवलंबून आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपण बघू शकतो हे सगळे ग्रामस्थ जवळचे आहेत. पिंपरीच्या जवळ पंचक्रोशीतील हे सगळे लोक आहेत. त्यामुळं यांच्याकडून मुद्दाम आपण ही प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आपण बघू शकतो मोठी यात्रा दरवर्षी भरते आणि विशेष म्हणजे अलीकडच्या काळातही ही थांबलेली नाही आहे, उलट काही प्रमाणात आता वाढत चाललेली आहे. मध्यंतरीच्या काही काळामध्ये थोडे यात्रेत आपल्याला वाटलं की कमी होते की काय, पण असं काही नाही आहे. या यात्रेचं महत्त्व पुन्हा एकदा वाढत चाललेलं दिसतंय. या आपण बघू शकतो या गल्लीचं जवळजवळ काही मीटरपर्यंत यांची गर्दी असते या लोकांची आणि त्यानुसार हे या ठिकाणी गर्दी करत असतात. खाऊ खरेदीसाठी ही गर्दी विशेष म्हणजे आज तिसरा दिवस असताना सुद्धा एवढी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते. आता यापुढे जसंही तुम्ही येता तसं तुम्हाला ही मोठी दुकानं जिथं वडापाव किंवा बसून तुम्हाला खाण्यासाठीची व्यवस्था या सर्व दुकानांनी केलेली असते. अशा प्रकारची काही दुकानंही या पिंपरीच्या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अशा प्रकारची दुकानं या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्यासोबत पिंपरीच्या यात्रेची कमिटी आहे आणि त्यांचंही मत जाणून घेऊया आपण काय सांगतात ते. दरवर्षी आपण बघतोय की पारंपरिक कित्येक दशकं म्हणून आपण ही यात्रा सुरू आहे. याही वर्षी आज तिसरा दिवस आहे तरीही प्रचंड मोठी गर्दी आपल्याला आज दिसते. काय सांगाल सर की तिसऱ्या दिवशी सुद्धा एवढी मोठी गर्दी आहे? प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेत अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीचे म्हणजे पंचक्रोशीतील लोकांनी भाग घेतलेला आहे आणि आपल्या या पंचक्रोशीतील एक सर्वांचं श्रद्धास्थान आणि हे असल्यामुळं या ठिकाणी प्रतिवर्षी या ठिकाणी लोक येतात. एवढंच नाही तर पुणे मुंबईला गेलेले लोक सुद्धा या ग्रामीण भागातले परत यात्रेसाठी येतात. या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं काय काय आपण सुविधा काय आपण या ठिकाणी असते? यात्रा कमिटीच्या वतीनं इथं आपण पाण्याची मुबलक सुविधा या ठिकाणी केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आपल्याकडं. त्याचबरोबर व्यवस्थित या ठिकाणी दुकानाची रचना केलेली आहे आणि भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं काळजी घेतो. निश्चित सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी भाविक भक्तांना महिलांना विशेषतः सगळी सुरक्षा आहे, पोलीस बंदोबस्ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. काय सांगाल तुमचा अनुभव काय सांगतो दरवर्षी? माझा मी चंद्रेश्वर मी नगर म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होतो. कमीत कमी आता मला या यात्रेचं सांभाळणे करण्यासाठी 40 वर्ष झाली. 40 वर्षापासून आपण या यात्रेमधील आलेल्या भाविकांची चांगल्या प्रमाणे सोय करतो. पाणी असेल, लाईटचा प्रश्न असेल, कुठे महिला त्रास होत असेल तर आम्ही तिथं जाऊन त्यांचं हे मिटवतो आणि अतिशय चांगल्या पंचक्रोशीतील 100 गावातील लोक इथे येऊन अतिशय आनंद उत्साह साजरा करतात आणि आनंदात सर्वांसाठी हे चांगले ठेव आहे.
तर अशा प्रकारे एकूणच यात्रा कमिटीच्या वतीनेही दरवर्षी या ठिकाणी दुकानांना व्यवस्थितपणे जागा दिली जाते, त्याचबरोबर त्यांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजीही यात्रा कमिटी घेताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर यात्रेकरूंची सुरक्षा असेल किंवा इतर मुद्द्यावरही त्यांचं खूप लक्ष असतं असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. एकूणच शिस्तीमध्ये या यात्रेला कसं पार पाडता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात. हे आहेत खास हॉटेल ज्या ठिकाणी भक्तांना खाण्याची व्यवस्था आहे. रसोईची ग्राहकी काही कमी नसते. एकूणच वेगवेगळ्या प्रकारची दुकानं, अगदी पुढच्या बाजूला गेलात तर आणखीन वेगवेगळ्या प्रकारची दुकानं तुम्हाला पाहायला. या बाजूला आपण बघू शकता राहत पाणी आणि इतर जे काही खाऊची किंवा आईस्क्रीम, चॉकलेट, रसवंती अशा प्रकारची दुकानं या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. यात्रेत आल्यानंतर मनोरंजन आलंच आणि मनोरंजनाची सगळी साधनं यात्रेमध्ये मोठ्या संख्येने येतात. आपण बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ही मनोरंजनाचे. कधी हा बर्फाचा गोळा खाल्लात ना तुम्ही? बघा हा आता प्रत्यक्ष हा बर्फाचा गोळा तुम्हाला इथंही नक्की खायला मिळेल. आलातच तर आपण बघू शकता अशा प्रकारची ही साधनं. आणि या पलीकडे गेलात तर आपल्याला पाहायला मिळतं हे राहत पाळणे मनोरंजनाची साधनं सगळी एका बाजूला या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. प्रत्येकाला आपला आपला आनंद घेण्यासाठी प्रत्येक परिसर या ठिकाणी वेगळा बनवलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे एक आनंदमय असं वातावरण या यात्रेत आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर यापूर्वीच्या काळामध्ये उत्तरेश्वराच्या यात्रेला यायचं म्हणलं की शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन यायचे. बैलगाड्याला कट्ट्या बांधायचा आणि वरून अगदी त्याच्यावर चादरी, ब्लँकेट हे टाकून अगदी व्यवस्थित सावली करून ते या अशा यात्रेला यायचे. आता आपण बघतोय आता वाहनं, काळ बदलला, वेगवेगळी वाहनं आता उपलब्ध झाली आणि त्यामुळं काही वेळात यायचं, आनंद घ्यायचा आणि लगेच निघून जायचं अशा पद्धतीचं आता नवीन आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी पाहायला मिळतात. ही चिमुकली मुलं पाहिली अशा प्रकारे हे आनंद घेतात. हा सुद्धा एक वेगळा आनंद आहे. प्रत्येक जण आपापल्या एक वेगळ्या आनंदात रमलेला इथं दिसतोय. यात्रा म्हणजे यात्राच म्हणतात ना, हौशे, गौशे आणि नवसे हे सगळे या यात्रेतच भेटतात आपल्याला. मनोरंजनाच्या विश्वातलं हे दृश्य जरा बघा. एक वेगळं दृश्य पिंपरीच्या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. खरं तर मोठ्या प्रमाणात लोक असतात आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आनंद, मनोरंजनाचं एक वेगळं जग इथं पाहायला मिळतं. छोट्यांसाठी वेगळंच तर मोठ्यांसाठी अशा प्रकारचे मोठे राहतात. आणि हे पाच चिमुकले, वा, यांचा आनंद काही वेगळाच आहे. प्रत्येक जण आपल्या आनंदात रममान आहे. कोणी खाण्याच्या, कोणी राहत पाण्याच्या, तर कोणी वेगळाच आनंद घेतो.
पाहू शकतो या चिमुकल्याचा आनंद वेगवेगळ्या राहत पाळण्यामध्ये आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या यात्रेसाठी केज पोलीस स्टेशन अतिशय चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे. विशेष म्हणजे काही टावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या टावरमधून या ठिकाणी पूर्ण यात्रेवर नियंत्रण केलं जातं आहे. त्यामुळे लोकांना, महिला असतील किंवा यांना सुरक्षितता आहे. या टावरवरून पूर्णपणे या ठिकाणी यात्रेतलं पूर्ण या ठिकाणी नियंत्रण या टावरवरून होत आहे. म्हणजे आपण पाहू शकताय, एक तर CCTV कॅमेरे तर आहेतच, या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्तामध्ये काही टावर या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. त्यामुळं या परिसराला अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस नियंत्रणात सुरक्षा या ठिकाणी दिलेली आहे. महिलांची सुरक्षा असेल, मुलांची असेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक लहान मूल जे चुकलेलं होतं, पोलिसांनी त्यांच्या आईवडिलाच्या स्वाधीन केलेलं आहे. अशा प्रकारे एकूणच या ठिकाणची परिस्थिती अतिशय चांगली आहे. यात्रेमध्ये सुरक्षा असेल किंवा लोकांना निर्भयपणे लोकांना आनंद घेण्याची या ठिकाणी सुविधा केज पोलीसनं या ठिकाणी दिलेली आहे. आपण बघू शकतो या टावरवरून संपूर्ण यात्रेवर एक प्रकारे नियंत्रण केलं जात आहे. कुठं काय कमी जास्त त्रास होतो का नागरिकांना, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणाहून नियंत्रित केलं जातं. खास खेळण्या किंवा स्टेशनरीची काही साहित्य तुम्हाला या गल्लीमध्ये मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक गल्ली ही वेगवेगळ्या साहित्यासाठी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. म्हणजे जेणेकरून यात्रेकरूंना आपल्याला जे आवडीचं काही घ्यायचं आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येऊ शकतं. डायमंडचं झुमकं चमकत्यात. या 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 लवकर या. अहो मावशी, काका, मामी, चला चला. सीधे लाथे मुंबईचा माल आहे. जरा बांगड्या घ्या 50 रुपये, साडी पिन घ्या 50 रुपये, बक्कल घ्या 50 रुपये, चाप घ्या 50 रुपये, कानातले घ्या 50 रुपये, गंठड घ्या 50 रुपये. तिसऱ्या दिवशी सुद्धा यात्रेमध्ये एवढा जोश आपल्याला पाहायला मिळतो. इतक्या मोठ्या संख्येनं लोक तिसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी यात्रेत सहभागी झालेले आहेत. पुढच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल की वेगवेगळ्या गल्ल्या वेगवेगळ्या साहित्यासाठी या ठिकाणी केलेल्या आहेत. आपण पाहू शकतोय खास केजून आलेली ही काही दुकानं आहेत हॉटेलची. या ठिकाणी खास माऊली वडापाव यांचा केजमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आणि पिंपरीच्या यात्रेतही यावर्षी कितवा दिवस आहे? आज तिसरा दिवस. कसं आहे, ग्राहक किती होते? अच्छा, बरं. कारण बहुतेक त्या दिवशी शिवरात्री असल्यामुळे कदाचित कमी असते. अशा प्रकारे नाश्त्यावरचा स्वाद घेताना, आनंद घेताना हे सगळे यात्रेकरू आपल्याला दिसत आहेत. खरं तर दरवर्षी ही गर्दी असते, मात्र याही वर्षी आपल्याला अशा प्रकारचा आनंद घेताना हे यात्रेकरू या ठिकाणी दिसत आहेत. तर यात्रा एक असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी आपला आनंद वेगवेगळ्या जे काही हवा आहे तो घेण्याची एक संधी असते. आणि त्या निमित्तानं आपल्याला दिसतंय की केज उत्तरेश्वर पिंपरीच्या यात्रेत देखील अशा प्रकारे यात्रेकरू मोठ्या संख्येने आलेले आहेत.